मंगळावरती एक चौकोनी आकाराचं रचना असलेलं काहीतरी आढळून आलेलं आहे, तर ते नेमकं काय आहे? बघा, असं झालं होतं की मंगळाचा इतिहास आणि मंगळाचा जो शोध आहे त्याचा इतिहास खूपच जुना आहे. म्हणजे अगदी दुर्बिणीच्या शोधापासूनच लोकांनी मंगळाचं निरीक्षण करायला सुरुवात केली. आणि ह्याच्यातला जो पहिला व्यक्ती ज्यांनी मोठं काम केलं तो म्हणजे जिओवानी शापरेल्ली. हा इटालियन शास्त्रज्ञ होता. तर हा दुर्बिणीतनं बघता बघता त्याला मंगळावरती अनेक रेषा सापडल्या, ज्याला त्यांनी इटालियन भाषेमध्ये कनाली म्हटलं. चॅनल असा त्याचा शब्दाचा उच्चार होतो. पण जेव्हा हा शोध इंग्लंडमध्ये पोचला तेव्हा त्यांनी त्याचा अर्थ लावला कॅनॉल म्हणजे ज्याच्यातनं पाणी वाहत जातं. आणि मग लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की मंगळावरती प्रगत सजीव आहेत की जे मंगळाच्या उत्तरी ध्रुवावरनं पाणी जे आहे ते विषुववृत्ताच्या भागावरती घेऊन येतात म्हणून. आणि ह्याच्यावरनं खूप मग चर्चा झाली की मंगळावरती पण सजीव असतील. जुल्स वर्नचं एक फार सुंदर पुस्तक होतं, वॉर ऑफ द वर्ल्ड्स, की ज्याच्यामध्ये मंगळावरचे रहिवासी पृथ्वीवरती येतात, अशा सगळ्या त्या गोष्टी होत्या. आणि मंगळाबद्दल एक वेगळी जागरूकता समाजामध्ये निर्माण झाली होती. नंतर आपल्याला हळूहळू कळायला लागलं की मंगळावरती तसं काही नाही आहे. मग जेव्हा अंतराळ शोध सुरू झाले, रॉकेट जायला लागले, तेव्हा वेगवेगळ्या रॉकेट्समधनं त्यांनी बघितलं, मंगळाचा शोध घेतला, तर अजूनही आपल्याला सजीव सापडलेले नाही आहेत. कुठेतरी पाण्याचं थोडं सिग्नेचर सापडलेलं आहे. तर हे सगळं करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे डेटा अव्हेलेबल झालेला आहे. आणि त्याचा शोध अनेक शास्त्रज्ञ आणि हौशी अभ्यासक त्याचा शोध घेत असतात. तर शोध घेता घेता एकानं असं सापडलं की मंगळाच्या उत्तरी भागामध्ये एक असं चौरस चित्र आपल्याला दिसतंय. आणि ते चित्राचा आकार जो आहे, त्या चौरसाचा जो आकार आहे तो साधारण 3 किलोमीटर बाय 3 किलोमीटर, अगदी चांगल्यापैकी चौरस दिसतो. आपण चित्रात बघतो तर तो दिसतो. अर्थात तो हवेमुळे किंवा तिथल्या वातावरणामुळे त्याची आकृती बिघडलेली आहे, पण तो चौरस दिसतो. मग त्याच्यावरनं लोकांनी म्हटलं की असाच चौरस आपल्याला पिरामिडचा दिसतो. मग हा जो भाग आहे तो मंगळावरती कुठल्या प्रगत सजीवांनी बनवलेला असेल का, ह्याच्यावरती चर्चा सुरू झाली. मी असंही सांगतो की जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी असाच एक भाग आपल्याला त्याच्यावरती मानवाचा चेहरा दिसला होता. अगदी एक असा मानव, अगदी आपण जर चित्र बघितलं तर तो मानव दिसत होता. मग पुढच्या काही काळामध्ये जेव्हा त्यांनी परत त्याच भागाचं चित्र घेतलं तेव्हा ते चित्र बदललेलं होतं. तर इंग्रजीमध्ये जे सायकोलॉजीचे त्याच्यात मानसशास्त्रज्ञ असायला पॅराडोलिया म्हणतात, की आपल्याला आकाशामध्ये किंवा निसर्गामध्ये अनेक ठिकाणी आपण आकृत्या शोधतो. थोडक्यात म्हणजे कसं की आपण ढग आहेत बघताना आपल्याला ससा किंवा काही अशा गोष्टी आपल्याला ढगांमध्ये दिसतात. तर तसाच हा भाग आहे. तर काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हे नैसर्गिक चौकोन आहे. मग लोकांनी प्रश्न विचारला की इतक्या अचूक आकाराचा चौकोन असू शकतो का. तर आपण हेही बघतो की काही ठिकाणी षटकोन सापडलेले आहेत त्यांना. आता षटकोन म्हणजे 6 भुजा असलेलं एक आकृती जी आहे ती. मग असंही सापडू शकतं, दंडाकृती सापडू शकते. त्यामुळे निसर्गामध्ये अशा काही गोष्टी सापडू शकतात. तर काही शास्त्रज्ञांचं मत आहे की हे नैसर्गिक आहे. काहींना वाटतं की हे प्रगत सजीव आलेत का. मग इलॉन मस्कनेही म्हटलं की तिथे मानवाला पाठवायला पाहिजे. तर अशी ही चर्चा चालू आहे. पण मला असं वाटतं की शेवटी आत्ता हे जे रहस्य ते रहस्यच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण छडा लावत नाही तोपर्यंत. सर, मंगळ म्हटल्यावरती हा देखील प्रश्न उद्भवतो की एलियन्स आहेत का त्या ठिकाणी. बघा, एलियन्सच्या बद्दल असं आहे की ही चर्चा खूप आता जुनी झालेली आहे. आणि आपण जर एक सर्वसाधारण गणित मांडलं तर बघा की आपल्याला जर समजा एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत जायचं असेल किंवा आपल्याला किती जास्तीत जास्त गती आपण निर्माण करू शकतो, तर आपलं आजचं भौतिकशास्त्र सांगतं की आपल्याकडे तशी काही प्रकाशाच्या वेगाच्या अगदी 0.01% सुद्धा गती आपण घेऊ शकत नाही. तर आपण असं समजा की तुम्हाला सर्वात जवळच्या ताऱ्यावरती जायचं आहे पृथ्वीपासून, तर तो जवळचा तारा किती आपल्यापासून 4.3 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला प्रकाशाच्या दशांश भागाने सुद्धा जायचं असेल तरी तिथे जायला आपल्याला 43 वर्ष लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही जायला सुरुवात केलं तर तिथे पोचेपर्यंत रिटायरमेंटची वेळ येणार आहे.
आणि काही तारे तर आपल्यापासून हजारो प्रकाश वर्ष अंतरावर आहेत. मग इतक्या मोठ्या दूरचा प्रवास करून अंतराळ यात्री तुमच्याकडे येतील का, आणि मग आल्यावरती ते कुणाला भेटतील, हा असा प्रश्न, ते कसे येतील त्याच्याबद्दल पण बरीच चर्चा होते की तुम्ही कसे प्रवास कराल. कारण तुम्ही एक कल्पना करा की आपण मानव आहोत, आपले प्रेक्षक आहेत जे बघतायत ते पण काहीतरी विचारवंत आहेत, सगळेजण बघतायत. पण हे जर समजा तुम्ही आपल्या टेलिव्हिजन सेटवरती 24 तास फक्त काळाच पडदा दाखवला तर कोणी बघणार नाही आहे. आणि असंच काहीसं आपले जे व्हॉयेजर स्पेसक्राफ्ट अंतराळात गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तीच परिस्थिती आहे की आता ते इतके शून्यातनं चाललेत की तिथे कुठलाच बदल नाही आहे, तिथे फक्त काळोख अंधार आहे. आणि वर्षोनवर्ष मोठ्या दूरचा प्रवास वाटतं की हे प्रगत सजीव आलेत का. मग इलॉन मस्कनेही म्हटलं की तिथे मानवाला पाठवायला पाहिजे. तर अशी ही चर्चा चालू आहे. पण मला असं वाटतं की शेवटी आता हे जे रहस्य ते रहस्यच राहणार आहे जोपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण छडा लावत नाही तोपर्यंत. सर, मंगळ म्हटल्यावरती हा देखील प्रश्न उद्भवतो की एलियन्स आहेत का त्या ठिकाणी. बघा, एलियन्सच्या बद्दल असं आहे की ही चर्चा खूप आता जुनी झालेली आहे. आणि आपण जर एक सर्वसाधारण गणित मांडलं तर बघा की आपल्याला जर समजा एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत जायचं असेल किंवा आपल्याला किती जास्तीत जास्त गती आपण निर्माण करू शकतो, तर आपलं आजचं भौतिकशास्त्र सांगतं की आपल्याकडे तशी काही प्रकाशाच्या वेगाच्या अगदी 0.01% सुद्धा गती आपण घेऊ शकत नाही. तर आपण असं समजा की तुम्हाला सर्वात जवळच्या ताऱ्यावरती जायचं आहे पृथ्वीपासून, तर तो जवळचा तारा किती आपल्यापासून 4.3 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला प्रकाशाच्या दशांश भागाने सुद्धा जायचं असेल तरी तिथे जायला आपल्याला 43 वर्ष लागणार आहेत. म्हणजे जर तुम्ही जायला सुरुवात केलं तर तिथे पोहोचेपर्यंत रिटायरमेंटची वेळ येणार आहे. आणि काही तारे तर आपल्यापासून हजारो प्रकाश वर्ष अंतरावर आहेत. मग इतक्या मोठ्या दूरचा प्रवास करून अंतराळ यात्री तुमच्याकडे येतील का, आणि मग आल्यावरती ते कुणाला भेटतील, हा असा प्रश्न, ते कसे येतील त्याच्याबद्दल पण बरीच चर्चा होते की तुम्ही कसे प्रवास कराल. कारण तुम्ही एक कल्पना करा की आपण मानव आहोत, आपले प्रेक्षक आहेत जे बघतायत ते पण काहीतरी विचारवंत आहेत, सगळेजण बघतायत. पण हे जर समजा तुम्ही आपल्या टेलिव्हिजन सेटवरती 24 तास फक्त काळाच पडदा दाखवला तर कोणी बघणार नाही आहे. आणि असंच काहीसं आपले जे व्हॉयेजर स्पेसक्राफ्ट अंतराळात गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तीच परिस्थिती आहे की आता ते इतके शून्यातनं चाललेत की तिथे कुठलाच बदल नाही आहे, तिथे फक्त काळोख अंधार आहे आणि वर्षोनवर्ष तो राहणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जो प्रगत सजीव आहे, इंटेलिजंट सजीव आपण म्हणू, तर तो राहू शकेल का, तर त्याच्याबद्दल शंका आहे. पण आज आपल्याला असं दिसून कुठेच येत नाही की आपल्याकडे किंवा आपण असं म्हणू की पुरावा कुठेच मिळत नाही की अंतराळावरनं आपल्याकडे सजीव आले होते. सर, हा जो मंगळाचा भाग आहे इथे आपल्याला काही खुणा दिसत आहेत, त्याचप्रमाणे इथे दगड देखील मोठ्या प्रमाणात दिसत असेल, तर याबद्दल काय सांगाल. या खुणा नेमका कसल्या आहेत. बघा, असं आहे की मंगळाचा जर मी मगाशी म्हणालो की मंगळाच्या पृष्ठभागाचा खूप अभ्यास झालेला आहे आता. आणि तो अभ्यास करण्याचं मागचं दुसरंही कारण असं आहे की जेव्हा पुढच्या मंगळाच्या मोहिमे होतील आणि जेव्हा मंगळावरती उतरायला आपण सज्ज होऊ तेव्हा नेमकं कुठे उतरवायचं आहे, तिथे खडकाळ जमीन कशी आहे, हे सगळं माहिती घेण्यासाठी खूप बारकाईने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास होतोय. तसंच मंगळावरती रोवर म्हणजे बग्गी जी मंगळावरती उतरली होती, तर हा जो ट्रॅक आहे तो आत्ता त्या बग्गीतनं हा मंगळाचा फोटो घेतलेला आहे. आणि हा ट्रॅक त्या बग्गीचा आहे. तिथे आपण बघतो की मंगळाची हा जो पृष्ठभाग आहे तो बऱ्यापैकी आपल्याला पृथ्वीसारखा दिसतोय. जर समजा तुम्हाला इकडे कुठेतरी दाखवलं असतं तर तुम्ही म्हणाला असत की अरे आपण ट्रेकिंगला गेलो तर असं आम्ही चित्र काढलं होतं, कोणीतरी तसं चित्र काढलं असेल. तर अशा प्रकारची मंगळाचा पृष्ठभाग आहे. आणि हे ट्रॅक जे आहेत ते त्या बग्गीच्या चाकांचे ट्रॅक आहेत. सर, अंतराळवीर सुनीता विल्यम्स या गेले अनेक महिने म्हणजे गेले 7 ते 8 महिने तिकडे अंतराळात आहेत. तर त्यांना देखील इकडे येण्याची, पृथ्वीवरती येण्याची प्रतीक्षा आहे, परंतु अद्यापही ती गोष्ट झालेली नाहीये. काय वाटतं याबद्दल. तिकडे त्या खूप काळ राहिलेल्या आहेत. त्या खरं तर 10 ते 12 दिवसांसाठी तिकडे गेल्या होत्या अंतराळामध्ये, पण अद्यापही त्या परतल्या नाहीत. काय सांगाल, कधीपर्यंत परतील वाटते. त्यांचं परतणं मला वाटतं आता मार्चमध्ये पोस्टपोन झालेलं आहे. आणि जे यान त्यांना घेऊन गेलं होतं 8 दिवसासाठी, तर यानामध्ये नायट्रोजन लिकेज आपल्याला दिसून आलं होतं. आणि जेव्हा परतीची वेळ आली तेव्हा म्हणजे नासाच्या लोकांना वाटलं की ह्यांना त्या यानातनं परत आणणं कदाचित धोकादायक होऊ शकेल, म्हणून त्यांना आणलेलं नव्हतं.
आता ह्या ह्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहेत तर त्याच्यामध्ये एक भाग असतो त्याच्या ऑपरेशनमध्ये की त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते जवळजवळ 8-9 महिने आधी ठरलेले असतात. त्याच्यामध्ये मग एक किंचित सुद्धा ते बदल करू शकत नाहीत. तर ह्या काळामध्ये ह्यांना दोघांना परत आणायचं होतं. त्यांना वाटलं आपण परत आणू शकू, पण अनफॉर्च्युनेटली त्या येऊ नाही शकल्या. तर त्या आहेत तिथे. आणि एक मी अनेक ह्याच्यावरती आम्हालाही मेल येते, लोक विचारतात, तर एक सांगू इच्छितो की हे सगळे अंतराळ यात्री हा धोका पत्करूनच गेलेले असतात. त्यांना कल्पना असते की आपण कुठे चाललोय, आपल्याबरोबर काय होऊ शकेल, आणि हे स्वतःच्या इच्छेने गेलेले असतात. त्यांना कोणी पाठवलेलं नसतं. आणि सुनीता विल्यम्सबद्दल हेच आहे की स्वतः त्या हौसेने तिथे गेलेले आहेत, त्या स्वतः आनंदी आहेत. पण आता थोडं 8 महिने झाल्यावरती आता त्यांना थोडा कारण तुम्ही मागे एक तर त्या 6 महिने होत्या तेव्हा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की मी गेल्या 6 महिन्यामध्ये कधीच जमिनीमध्ये जो आपल्याला जमिनीवरती बसण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव मी घेतला नाही. आडवं पडून झोपण्याचा अनुभव घेतला नाही. कारण तिथे जे आहे ते अंतराळात तुमचं वजन नाहीसं होतं, तुम्ही तरंगत असतात. त्यामुळे झोपताना सुद्धा तुम्ही डोकं वर खाली वर काही नसतं. तर तो मी अनुभव घेतला नाही आहे. तुमचं शरीर जे आहे ते थोडंसं एक्सपांड होतं. तर जेव्हा त्या परत येतील तर त्यांना ॲक्लमटाईज करायला सुद्धा काही वेळ लागेल. कारण त्यांना जमिनीवरती जे गुरुत्वीय बल होऊन आपण जसे उभे आहोत आता आपण दोघं जण किंवा हे उभे आहेत, तर असे त्यांना उभं राहता येणं शक्य होणार नाही. आणि हे तर नक्कीच आहे की तुम्ही आपल्या घरापासून इतके दिवस दूर राहिल्यावरती शेवटी तुम्हीही कंटाळता, तुम्ही किती हौशी असलात तरी. पण आपण अशा हीच करूया की मग कमीत कमी मार्चमध्ये त्या सुखरूप परत येतील. आत्ता नुकतंच मी ऐकलं की नवीन आलेले प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्कनं पण सांगितलं की तुम्ही प्रयत्न करून त्यांना आणा परत. कारण आता एक काळ खूप जास्तीचा लोटलेला आहे. पण ह्या मधल्या काळामध्ये काही अंतराळवीर स्पेस स्टेशनवरती जाऊन दुसरे जे आधीचे होते ते परतही आलेले आहेत. धन्यवाद सर. नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. अंतराळवीर सुनीता विल्यम्स या देखील मार्चच्या अखेरीपर्यंत परतणार आहेत. कारण गेले 8 महिने जवळपास त्या अंतराळामध्ये आहेत. त्यानंतर आता त्या असं म्हटलं जातं की मार्चच्या अखेरीपर्यंत त्या पुन्हा पृथ्वीवरती परतणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट देवसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.